मुंबईतल्या वरळीमध्ये कशी धक्कादायक घटना घडली ना की ऑनलाईन एका माणसाने जेव्हा जेवण मागवलं आणि ते जेवण जेव्हा त्याच्याकडे आलं आणि त्याने जेव्हा तो चमचा त्या सगळ्या गोष्टीमध्ये घातला आणि तेव्हा त्या चमच्यासोबत जेव्हा मेलेला उंदीर त्या जेवणामधून बाहेर आला ना, तेव्हा मी जेव्हा बातमी पाहिली माझ्या डोक्यामध्ये सनक गेली. आपण जे जेवण खातो ना हॉटेलांमध्ये, कधीतरी जाऊन त्या हॉटेलांची किचन आपल्याला डोकावून पाहावी लागतील. आपण नक्की काय खातोय ना आपल्याला घंटा काही माहित नाहीये. म्हणजे ही स्वच्छता नक्की कशी आहे, रात्रभर ही भांडी कुठं ठेवली जातात, कुठल्या पाण्याने धुली जातात, किती दिवसांच्या भाज्या, किती दिवसांचं चिकन मच्छी, नक्की मटनच असतं चिकनच असतं, काही आपल्याला माहित नाही. फक्त आपण जाऊन हात वडून त्याच्यावर अगदी खातो. पण मला असं वाटतं या हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता बाळगणं खूप महत्वाचं आहे. आणि FDA सारखी संस्था मला समजतच नाही ही लोक काय करतात, का नाही धाडी मारत, का नाही छापे टाकत असल्या लोकांवरती. किती घाणेरड्या पद्धतीने या देशामध्ये जेवण व्यवस्था हॉटेल व्यवस्था चालू आहे ना, आपल्याला काही माहित नाही. आपल्याला भूक लागलेली असते, रस्त्यावरती एखादा वडापावचा स्टॉल असतो, ते सगळे वडे उघडे असतात, दिवसभर त्याच्यावरती किती धूळ बसलेली आपल्याला काही माहित नसतं. भूक लागलेली असते, दादा 10 रुपयाचा वडापाव द्या, तो वडापाव आपण घेतो आणि खायला लागतो. मला असं वाटतं आपल्याला माहितच नाही स्वच्छता म्हणजे नक्की काय आहे. आणि जेवण आपण खाणारी वस्तू जर आपण व्यवस्थित पाहून घेऊ शकत नसेल किंवा त्याच्याविषयी खात्री करत नसेल तर मला असं वाटतं आपण अजून तरी सुज्ञ नागरिक नाही आहोत. आणि ही वरळीतली जी घटना आहे ना उंदीर मेलेल्याची, प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांनी पहिलं त्यांचं किचन आठवड्याला साफ करावं आणि तरच जेवण बनवून ग्राहकांना द्यावं.